मातृभूमी बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान पंढरपूर आयोजित 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्यासाठी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम घेण्यात आला। या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, ईश्वर हाच आत्मा म्हणजे आई आणि त्यांचा लोभो होता गाय वासरू। ज्याप्रमाणे गाय आणि वासरू हे मातृशक्तीचं प्रतीक आहे, अशाच पद्धतीनं महिलांना ऊर्जा देण्याचं काम या प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे। केवळ चूल आणि मूल या गोष्टीत न अडकता स्त्रियांनी स्वावलंबी राहिलं पाहिजे आणि आजही अनेक भागांमध्ये स्त्रियांवरती होणारे अत्याचार पाहता स्त्रियांच्यासाठी एक बळ, एक ऊर्जा, एक धाडस देण्याचं काम या प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येणार आहे। अशा पद्धतीनं या प्रतिष्ठानचे सर्व संचालक सर्वेसर्वा यांनी सांगितलेलं आहे। तर आज आपण इथे सर्व महिला जमलेल्या आहेत, त्याचे कारण म्हणजे आमचे मातृभूमी बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान पंढरपूर या अंतर्गत आपण आज 8 मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्यासाठी येथे सर्वजण एकत्र जमलेले आहोत। आपण हा दिवस साजरा करतो कारण महिलांना जेव्हा स्वातंत्र्य मिळलं, त्यांना शिक्षण मिळालं, त्यांनी ज्या लढाया केल्या, ज्या आपल्यासाठी लढल्या महिला, त्यांच्या स्मरणार्थ हा आपण दिवस साजरा केला आहे। आणि तसेच आमच्या मातृभूमी बहुउद्देशीय प्रतिष्ठानाचे ब्रीदवाक्य आहे की ईश्वर हाच आत्मा म्हणजे आई। आणि तसेच आपल्या ब्रीदवाक्यासोबत आम्ही गाय आणि वासरू हे देखील आमचा प्रतीक आहे प्रतिष्ठानाचं। त्यामुळं गाय आणि वासरू ही संकल्पना आम्ही राबवली आहे। कारण प्रत्येक वाट्याचं कारण काय? कारण गाय आणि वासरू जेव्हा आपण पाहतो की ते ममता, त्यातली माया आणि त्यातलं वात्सल्य हे बघून आपल्याला जाणवतं की आपल्या आईची माया काय असते आणि गाय आणि वासरू हे वात्सल्यतेचे प्रतीक आहे, म्हणून ते आम्ही प्रतीक म्हणून ठेवलेलं आहे। काय उद्देश काय आहे महिला दिनानंतर? महिलांना उद्देश काय देणार आहे तुम्ही? महिलांना आम्ही या थ्रू एनकरेज करणार आहोत, प्रोत्साहन देणार आहोत की फक्त आपण बघतो आजकाल अजूनही कितीही म्हणलं तरी मुलगा मुलगी समान म्हणलं तरी मुलाला जेवढा दर्जा देतो तेवढा मुलीला प्रत्येक घरी दर्जा दिला जात नाही। अजून देखील तू बाहेर गेली बाबा लवकर ये, मुलाला तसं म्हणलं जातं का तू लवकर ये वगैरे, तसं नाही। मग चूल आणि मूल ह्याच्या व्यतिरिक्त देखील स्वावलंबी महिलांनी स्वावलंबी व्हावं याच्या थ्रू आम्ही हा संदेश देणार आहोत, याच्यातून महिलांना प्रोत्साहन देणार आहोत। आज जागतिक महिला दिन आहे, एक तुम्ही पुरुष म्हणून की महिला दिनानिमित्त तुम्ही काय उपदेशन, काय संदेश द्याचा? सर्वप्रथम दैवत राजमाता जिजाऊ, त्याचबरोबर भारतीय शिक्षणाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर अनेक ज्या महिला आहेत, अहिल्यादेवी होळकर असतील, त्याचबरोबर सिंधुताई सपकाळ असतील, या आणि अशा कर्तृत्ववान महिलांच्या चरणी सर्वप्रथम मी या ठिकाणी नतमस्तक होतो। आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की जी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करते, कुटुंबाचं पालन पोषण करते, तिला आई म्हणतात, परंतु जी संपूर्ण राष्ट्राचा विचार करते आणि राष्ट्राला आपला पुत्र समर्पित करते, देशसेवेसाठी ती समर्पित करते, त्या आईला आई न म्हणता ती आपली माता असते। आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आपल्या देशामध्ये आईचं बदलतं रूप हे मातांमध्ये व्हायला लागलेलं आहे। आज आता प्रत्येकजण काय करतोय, प्रत्येक स्त्री ही स्वतःबरोबर, स्वतःच्या कुटुंबाबरोबर आता समाजाचाही विचार करत आहे। आज शतकानुशतके पूर्वीच्या काळामध्ये जी शोषित पीडित स्त्री होती त्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे सावित्री आई फुलेंनी केलं। आणि खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये स्त्रियांचं जे स्थान आहे त्यामध्ये आपण बघतो की राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, शिक्षण असेल, वैद्यकीय असेल, सांस्कृतिक असेल, त्या अगदी शेतीवाड्यापर्यंत सर्वत्र ठिकाणी महिलांचा वर्चस्व म्हणण्यापेक्षा त्यांनी अतिशय कष्टाने, प्रामाणिकपणे आणि सामाजिक भान ठेवून त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं महत्त्वपूर्ण योगदान हे देत आहेत। आणि त्याचा एक पुरुष म्हणून आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे। त्याचबरोबर मला असा संदेश या ठिकाणी द्यायचा आहे की आपण आपल्या मुलींना बंधनं आणू नका। म्हणजे आपलं बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या मुलींना बंधन आणतो की तू संध्याकाळच्या आत घरात आली पाहिजे, तू असं वाग, तू तसं वाग, तू असं वागू नको, तसं वागू नको, ही जी काही बंधनं आहेत त्या बंधनातून आज मुलींना जोखडातून मुक्त केलं पाहिजे। आणि आपण पालक या नात्यानं आपल्या मुलींवर पूर्ण विश्वास त्या ठिकाणी दाखवला पाहिजे। मुलींना
मुलींवर बंधनं लादण्यापेक्षा मी तर असं स्पष्ट म्हणेन की तुम्ही आपल्या मुलांना सुसंस्कारित करा. आपल्या मुलाला हे सांगा की ज्या गोष्टी तुला तुझ्या बहिणीसोबत केलेल्या आवडणार नाहीत त्या गोष्टी कोणत्याही समाजातल्या मुलीसोबत तू करायच्या नाहीस. असं जर असेल, जेव्हा स्त्री एखादी रात्री अपरात्री नोकरी करणारी ज्यावेळेस 10 वाजता 11 वाजता बिनधास्तपणे फिरू शकेल रोडवरून रस्त्यावरून, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपला देश हा प्रगत होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि आपण सर्वजण संघटित राहिलं पाहिजे. स्त्रियांनी स्त्रियांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. आपण आपल्या कुटुंबातील जी स्त्री आहे त्या स्त्रीला शिक्षणासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज मी अशा काही स्त्रिया बघतोय की विवाहानंतर सुद्धा भांड्यांचा पसारा आटोपून पुस्तकांचा पसारा मांडतात आणि त्याद्वारे ते आपल्या कष्टाळू वृत्तीनं MPSC UPSC सारख्या परीक्षा त्या ठिकाणी पास होतात. मध्यंतरी आता 4 दिवसापूर्वीच माझा पुतण्या सोमेश धट, याची पत्नी सौ ऋतुजा सोमेश धट, हिचं प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तिने सुद्धा अभ्यास करून अतिशय कष्टानं आणि जिद्दीनं त्या ठिकाणी PWD विभागामार्फत, जी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तिची त्या ठिकाणी कनिष्ठ अभियंता म्हणून सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्ती 8 दिवसापूर्वी झाली. आणि खऱ्या अर्थानं मला फार आनंद वाटला की कुठेतरी प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा स्त्रिया आता आपलं कर्तृत्व चा ठसा त्या ठिकाणी उमटवत आहेत. आणि प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर आता खऱ्या अर्थाने इथं स्वामी समर्थांचं मंदिर आपण पाहतोय आणि मला असं लक्षात आलं किंवा मला असं जाणवतंय की परमेश्वराला सुद्धा स्त्रियांचं रूप घ्यावं लागलं. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. भगवान शंकरांनी सुद्धा अर्धनारी नटेश्वराच्या रूपानं नारी शक्तीचं महत्त्व हे आपल्याला सांगितलेलं आहे. स्वामी समर्थांनी सुद्धा स्त्री वेशामध्ये आपल्याला दर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलेलं आहे. म्हणजे दैवतांनी सुद्धा अगदी श्री शंकरांनी आपली झोळी पसरवून अन्नपूर्णा देवीकडे भिक्षा मागितलेली आहे. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं स्त्रियांचा सन्मान होणं हे गरजेचं आहे. स्त्रियांमुळंच पुरुषांचं अस्तित्व आहे आणि पुरुष आणि स्त्रिया हे एकमेकांसाठी पूरक आहेत. या ठिकाणी मातृभूमी बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान पंढरपूर यांनी महिलांच्या सन्मानार्थ या ठिकाणी अध्यक्ष राहुल मोरे साहेब असतील, मनोज आदटराव असतील, देवीदास कांबळे आणि सचिन साबळे, मयूर भिंगे आणि सर्व सदस्य, सर्व कार्यकर्ते यांना मी मनापासून धन्यवाद देतो. अतिशय हे कार्यकर्त्यांना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे, कारण सन्मान होतोय ते चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्याच्या पाठीमागं पडद्यामागची भूमिका निभावणारे कलाकार हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्या सर्व पुरुषांना सुद्धा त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो.